ओके, आपण स्टडी केला की डी एन एचं स्ट्रक्चर कसं होतं. त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं साईडची बाउंड्री. ओके, जी लॅटर होती सी डीची बाउंड्री कसली बनलेली होती, तर शुगर आणि फॉस्फेटची. एवढं आपण स्टडी केलेलं. आता बघा, याच्या मधल्या ज्या लाईनी होत्या ना, आता ही लॅटर झाली तुमची, मी हे स्टडी केलं. आता या मधल्या लाईनी आहेत त्या कसल्या आहेत, तर त्या कसल्या आहेत, तर नायट्रोजन बेसच्या. कसल्या? नायट्रोजन बेस. ऑन स्ट्रँड शुगर इज अटॅच टू नायट्रोजन बेस. कोणाला अटॅच आहे? नायट्रोजन बेसला अटॅच आहे. आता किती नायट्रोजन बेसेस असतात डी एन एमध्ये, तर 4 असतात. ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन, सायटोसिन. कोण कोण? ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन, सायटोसिन. हे लक्षात ठेवायचं. आणि याच्याबरोबर बघा, कधीही ॲडनिन आणि थायमिन हे बॉन्ड करतात, जॉईन होतात. ठीक आहे. ग्वॅनिन आणि सायटोसिन एकमेकाला बॉन्डेड असतात, हे लक्षात ठेवायचं. ATGC हे तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ॲडनिन बरोबर कोण असतो? थायमिन. ग्वॅनिन बरोबर सायटोसिन. ATGC. ठीक आहे. नंतर बघा, ॲडनिन आणि ग्वॅनिनला एकत्र काय बोलतात? प्युरिन. हे बॉन्डेड असतात, तर काय बोलतात? ॲडनिन आणि ग्वॅनिन, प्युरिन. नंतर सायटोसिन आणि थायमिन. सायटोसिनला आणि थायमिनला एकत्र काय बोलतात? पिरिमिडिन. काय बोलतात? पिरिमिडिन. ॲडनिन, ग्वॅनिन, प्युरिन, सायटोसिन, थायमिन, पिरिमिडिन. ठीक आहे. नंतर एक सायंटिस्ट आला, त्याने थोडासा शोधलं. त्याचं नाव काय? कार्गाफ रूल. कोणाला? कार्गाफ. यांनी काय शोधलं की बघा, ॲडनिन ओनली पेअर विथ थायमिन. असं बोलला. बाय 2 हायड्रोजन बॉन्डनी बॉन्डेड असतो. म्हणजे हा डबल बॉन्डनी बॉन्डेड असतो. ठीक आहे. ॲडनिन आणि थायमिन डबल बॉन्डनी बॉन्डेड असतो. आणि परत बोलला तो की ग्वॅनिन ओनली पेअर विथ सायटोसिन. हा कोणाबरोबर पेअर बनवतो? तर सायटोसिन बरोबर पेअर बनवतो. कोण? ग्वॅनिन हा सायटोसिन बरोबर पेअर बनवेल बाय 3 हायड्रोजन बॉन्ड. किती बॉन्ड असतील? 3. म्हणजे हा ट्रिपल बॉन्डनी बॉन्डेड असेल. ठीक आहे. ॲडनिन थायमिन डबल बॉन्ड, ग्वॅनिन सायटोसिन ट्रिपल बॉन्ड. असा कोण बोला? कार्गाफ. कोण बोलला? कार्गाफ. नंतर बघा, शुगर प्लस हायड्रोजन बेस. शुगर प्लस नायट्रोजन बेस. कुठले? शुगर प्लस नायट्रोजन बेस. या दोघांना काय बोलतात? न्यूक्लिओसाइड. काय बोलतात? न्यूक्लिओसाइड. हे दोघे जण आहेत ना, हिरो, हे दोनों को बोलते न्यूक्लिओसाइड. आणि बघा, शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट, या तिघांना काय बोलतात? न्यूक्लिओटाइड. हे दोघे न्यूक्लिओसाइड आणि हे तिघे पण न्यूक्लिओटाइड. मागे आपण घेतलं की याच्यामध्ये कोविड मॅसेज असतो. काय असतो? तो न्यूक्लिओटाइड असतो. यालाच आपण बोलतो काय? न्यूक्लिओटाइड. आणि या कशाला जॉईन आहे? तर ॲडनिनला. त्याला काय बोलू शकतो आपण? ॲडनिन न्यूक्लिओटाइड. आता सहज हा ग्वॅनिनला जॉईन आहे. हे तिघेजण एकत्र, याला काय बोलू आपण? ग्वॅनिन न्यूक्लिओटाइड. काय बोलू? ग्वॅनिन न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. हे समजलं असेल. नंतर बघा, DNA मेडअप ऑफ मेनी न्यूक्लिओटाइड. आता हा एक झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, चौथा, पाचवा, असे खूप सारे लांबी चेन असेल, कारण DNA खूप मोठा असतो. ठीक आहे. तर DNA खूप मोठा असेल, एकमेकांना जॉईन असेल आणि खूप सारे न्यूक्लिओटाइड असतील. हा न्यूक्लिओटाइड, हा न्यूक्लिओटाइड, हा न्यूक्लिओटाइड. म्हणून याला काय बोलतो आपण? पॉलीन्यूक्लिओटाइड. पॉली म्हणजे खूप सारे. काय बोलतो?
पॉलीन्यूक्लियोटाइड. पॉलीचा अर्थ असतो खूप सारे न्यूक्लियोटाइड. एवढं समजलं. आता बघा याच्यामध्ये आपण स्टडी केला DNA. DNAचा स्ट्रक्चर कसा असतो तर असा डबल हॅलिक्स स्ट्रक्चर असतो. कसा असतो? डबल हॅलिक्स स्ट्रक्चर. याला काय बोलतो आपण? डबल हॅलिक्स स्ट्रक्चर. हॅलिक्स स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि जो RNA असतो हा सिंगल असतो. सिंगल हॅलिक्स स्ट्रक्चर किंवा फक्त हॅलिक्स स्ट्रक्चर बोलतो. आता DNA बघा, हा DNA आपल्यामध्ये असतो. कोणामध्ये? आपल्यामध्ये असतो. आणि हे RNA असतो ना तो छोटे छोटे मायक्रोब्समध्ये असतो. कशामध्ये? मायक्रोब्स. म्हणून कोरोना बघा, कोरोना एक व्हायरस आहे आणि तो मायक्रोबस आहे, एक छोटा आहे. तो काय करायचा? डायरेक्ट यायचा, त्याच्यामध्ये RNA आहे, यायचा डायरेक्ट घुसायचा कुठे? तर न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये घुसून न्यूक्लियसमध्ये तर प्रोसेस चालू असते आपली. डायरेक्ट जाऊन DNA जॉईन व्हायचा. कोणाला? DNA डायरेक्ट जाऊन जॉईन व्हायचा. मग तो त्याची जो स्ट्रक्चर असेल ते सगळे गुण असतील ते आपल्या DNA मध्ये घुसायचे. समजलं? हे कशामध्ये असतात? RNA तर मायक्रोब्समध्ये. आपल्यामध्ये पण फॉर्म होतात आणि याचं काम आहे आपल्याला की आपल्यामध्ये प्रोटीन कसं बनतं पुढे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर RNA मध्ये 3 प्रकार येतात. एक mRNA, rRNA, tRNA. mRNAचा फुल फॉर्म मॅसेंजर RNA, R म्हणजे रायबोझोमल RNA, T म्हणजे ट्रान्सफर RNA. ठीक आहे. पहिलं घेऊ मॅसेंजर RNA. हा काय करतो? इट कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन टू रायबोझोम. तुम्हाला शिकवलेलं की न्यूक्लियसलाच खाली जॉईन असतात ते 2 पार्ट. याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बोलतो, ER. हा तुमचा काय झाला? न्यूक्लियस. न्यूक्लियसला जॉईन असता काय? ER. याचा वरचा पार्ट असतो स्मूथ पार्ट आणि खाली पार्ट असतो रफ पार्ट. तर रफ पार्टलाच काय बोलतो आपण? रायबोझोम. काय बोलतो? रायबोझोम. हे तुम्हाला शिकवलेलं बेसिक लेक्चरमध्ये. आता काय करतो हा mRNA आहे ना तो कोडेड मेसेज असेल कोणाकडून? न्यूक्लियसमध्ये काय असेल? DNA. DNA मध्ये काय असेल? तुमचा जीन असेल. जीनमधून हा मेसेज घेऊन येतो कुठे? रायबोझोममध्ये. कुठे येतो? रायबोझोममध्ये घेऊन येईल. ठीक आहे. हे मॅसेंजर RNAचं काम आहे. कशासाठी घेऊन येतो? तर प्रोटीन सिंथेसिस. सिंथेसिसचा अर्थ असतो फॉर्मेशन. प्रोटीन फॉर्मेशन आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन बनवण्यासाठी. ठीक आहे. दुसरा rRNA. rRNA रायबोझोममध्येच असतो. रायबोझोमल RNA बोलतो त्याला आपण. इट इज अ कंपोनंट ऑफ रायबोझोम. रायबोझोमचा कंपोनंट आहे कारण त्याला आपण काय बोलतो? ऑर्गेनिल. ऑर्गेनिलचा अर्थ असतो सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे, ER आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लायसोसोम आहे, याच्यामधले जे पार्ट आहेत न्यूक्लियसमधले पार्ट त्याला आपण बोलतो ऑर्गॅनिल. काय बोलतो? ऑर्गॅनिल. रायबोझोम ऑर्गॅनिल हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. याच्यामध्येच काय असतो? rRNA असतो. तो हेल्प करतो कशाला? प्रोटीन बनवण्यासाठी. ठीक आहे. tRNA. tRNA काय करतो? इट कॅरीज अमाइन ॲसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू रायबोझोम. आता याच्या भागामध्ये तुम्हाला बोललेलो मी शेंबूडसारखा स्ट्रक्चर असतंय त्याला आपण काय बोलतो? प्लाझ्मा स्ट्रक्चर. त्याला नाव काय? सायटोप्लाझम. सेलमध्ये प्लाझ्मा असतो. प्लाझ्मा म्हणजे एकदम जाडपणे पातळपण आहे. सायटोप्लाझम तिकडे असं भरलेला. त्याच्यामधून तो काय करतो? अमाइन ॲसिड आणतो कशामध्ये? रायबोझोममध्ये. म्हणजे आजूबाजूला जो अमाइन ॲसिड असेल तो घेऊन आणायचं काम कोण करतो? tRNA. कोण करतो? tRNA. ठीक आहे. आता RNA मध्ये बघा याच्यामध्ये कुठले होते नायट्रोजन बेस? ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन आणि सायटोसिन. कुठले होते? ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन आणि सायटोसिन. कुठले होते? ATGC. कुठले होते? ATGC. कशामध्ये? DNA मध्ये. तर RNA मध्ये कुठले असतात? T नसतो. त्याच्या जागेवर कोण असेल? युरॅसिल. कोण असतो? युरॅसिल. ठीक आहे. AUGC.
कोण असेल AUGC. ठीक आहे. ॲडनिन बरोबर कोण बॉन्डेड होईल तर युरॅसिल बॉन्डेड होईल. तिथे थायमिन नसेल. कोण नसेल? थायमिन नसतो. हे लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये कोण असतो? युरॅसिल असतो. कोण असतो? युरॅसिल. AUGC. कोण? AUGC. आणि ए बरोबर कोण बॉन्ड होईल? युरॅसिल. ग्वानिन बरोबर सायटोसिन जे आहे तेच. ठीक आहे. एकदा बघूया. ऑन स्टँड शुगर इज अटॅच टू नायट्रोजन बॉन्ड. नायट्रोजन बेस. शुगरला कोण बॉन्डेड असतात? नायट्रोजन बेस असतात. कुठले कुठले नायट्रोजन बेस आहेत? ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन, सायटोसिन. कोण? ॲडनिन, ग्वॅनिन, थायमिन, सायटोसिन हे 4 असतात. नंतर ॲडनिन प्लस ग्वॅनिन दोघांना एकत्र काय बोलतात? प्युरिन. सायटोसिन आणि थायमिनला एकत्र काय बोलतात? पिरिमिडिन. काय बोलतात? पिरिमिडिन. नंतर आला कार्गाफ. कार्गाफ काय बोलला की ॲडनिन आणि थायमिन हे डबल बॉन्डने बॉन्डेड असतात. किती? डबल बॉन्डनी, हायड्रोजन बॉन्डनी बॉन्डेड असतात. नंतर तो बोलला की ग्वॅनिन आणि सायटोसिन हे ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी बॉन्डेड असतात. किती? ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी बॉन्डेड असतात. नंतर शुगर प्लस नायट्रोजन बेस. शुगर प्लस नायट्रोजन बेस काय बोलतो? न्यूक्लिओसाइड. काय बोलतो? न्यूक्लिओसाइड. आणि शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट काय बोलतो आपण? न्यूक्लिओटाइड. काय बोलतो? न्यूक्लिओटाइड. आणि तिघांना पण एकत्र काय बोलतो? न्यूक्लिओटाइड. हा एक न्यूक्लिओटाइड, हा दुसरा न्यूक्लिओटाइड, हा दुसरा न्यूक्लिओटाइड, असे खूप सारे असतील लाईनमध्ये. त्याला काय बोलतो आपण? पॉलिन्यूक्लिओटाइड. काय बोलतो? पॉलिन्यूक्लिओटाइड. नंतर बघूया DNAचं स्ट्रक्चर कसं असतं? डबल हॅलिक्स स्ट्रक्चर असतं. डबल हॅलिक्स स्ट्रक्चर. आणि RNAचं कसं असतं? फक्त सिंगल हॅलिक्स किंवा त्याला आपण हॅलिक्स बोलतो. ठीक आहे. RNA मध्ये 3 प्रकार येतात. mRNA, मॅसेंजर RNA, रायबोझोमल RNA, ट्रान्सफर RNA. mRNAचं काम काय? हा इन्फॉर्मेशन कॅरी करतो प्रोटीन बनवण्यासाठी. कुठून? जीनमधून ते रायबोझोममध्ये. जीनमधून रायबोझोममध्ये. नंतर RNAचं काम काय असतं? हा फक्त हेल्प करतो. रायबोझोममध्ये ऑर्गॅनिल असतो, तो प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. नंतर tRNA हा काय करतो? सायटोप्लाझममध्ये जो अमाइन ॲसिड असतो तो घेऊन येतो. कशामध्ये? रायबोझोममध्ये. कुठे? सायटोप्लाझममधून अमाइन ॲसिड घेऊन येईल रायबोझोममध्ये. ओके.